वाढत्या इंधन दरवाढीचा विमानसेवेला फटका. दरवाढीमुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा. इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस कंपन्यांची काही उड्डाणं रद्द. दररोज 250हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द. 1 जूनपासून ऑगस्टपर्यंत किमान उड्डाणांच्या संख्येत वाढ. मुंबईच्या महापौर रितू तावडेंचा आज नालेसफाई आणि हरित क्षेत्र पाहणी दौरा. मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व अधिकारी, आयुक्त, महापौर, उपमहापौर यांची 12 वाजता बैठक. त्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन. मुंबई महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामं युद्धपातळीवर. धोकादायक 67,000 फांद्यांची छाटणी. पावसाळ्यामध्ये पडझड आणि जीवितहानी टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचं काम युद्धपातळीवर. थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा बीएमसीकडून लिलाव करण्यात येणार. भूखंड आणि इमारतींच्या मूल्यांकनासाठी संस्थेची नियुक्ती. संस्थेसाठी बीएमसीकडून 21,67,000ची तरतूद. बीएमसी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 157 कोटींच्या साहित्य खरेदीचा प्रस्ताव. वह्या, गणवेश आणि स्टेशनरी पुरवठ्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती. प्रशासकीय प्रक्रियेमुळे साहित्य वाटपाला विलंब होण्याची देखील शक्यता. कोस्टल रोडमध्ये नव्यानं 9 कोटी 64 लाख रुपयांच्या कामांची भर. लोटस जेट्टी ते समुद्र महाल परिसरामध्ये 320 मीटरचा विहारपथ आणि सायकल ट्रॅक उभारला जाईल. आपत्कालीन सेवांसाठी जोडणी आवश्यक. सिद्धिविनायक मंदिर न्यासावरती लवकरच शासकीय अधिकारी नेमणार. वीणा मोरे पाटलांवरती झालेल्या आरोपांनंतर कार्यकारी अधिकारी बदलण्याचा निर्णय. मंत्रालयीन विभागामध्ये कार्यकारी सचिव नेमण्यात येणार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा आज 78वा वर्धापन दिन. सायंकाळी 6 वाजता रवींद्र नाट्य मंदिरामध्ये कार्यक्रम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि महापौर रितू तावडे राहणार उपस्थित. राज्यभरातल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना आज गुणपत्रकांचं वाटप. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षांचं प्रमाणपत्र वाटप. पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या डेक्कन क्वीनचा आज 96वा वाढदिवस. तर दख्खनच्या राणीचे 97व्या वर्षात पदार्पण. ढोल ताशांच्या गजरात पुणे रेल्वे स्थानकावरती डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा.